वेलकम स्टुडंट्स. आज स्केलर आणि वेक्टरच्या या डाऊट सेशनमध्ये आय एम हिअर टू वेलकम ऑल. आज आपण जे प्रिव्हियस लेक्चर आपलं झालं होतं त्यामधील जे काही डाऊट्स होते ते डाऊट्स क्लिअरन्स करायला सुरुवात करू. ओके. सो गुगल क्लासरूमवरती ज्या विद्यार्थी म्हणजे गुगल एक पेज आपण दिलं त्याची लिंक मी तुम्हाला पाठवली होती. त्याचे ज्या विद्यार्थ्यांनी मी प्रॉब्लेम सॉल्व केलेत त्या विद्यार्थ्यांचे जे डाऊट्स आहेत म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना पर्सेंटेज वाईज प्रॉब्लेम सॉल्व झालेले नाही आहे तर ते डाऊट्स मी कलेक्ट केले. ठीक आहे. आणि ते डाऊट्स आता मी इथं सॉल्व करायला घेतो. सो डाऊट्स मी नंबर पहिल्यांदा सांगतो. ते डाऊट्स नंबर आहेत. सो आपलं जे लेक्चर आहे ते फिजिक्स आहे. फिजिक्स. ओके. आणि आपण स्केलर आणि वेक्टर्समधील स्केलर अँड वेक्टर्स यांच्यामधील जे डाऊट सेशन आहे ते डाऊट सेशनचं हे आजचं लेक्चर असेल. मग आता याच्या डाऊट सेशनमधील काही डाऊट्स होते जसं की प्रॉब्लेम नंबर 3 हा प्रॉब्लेम नंबर डाऊटला होता. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी प्रॉब्लेम नंबर 3 हा डाऊटला दिलेला होता. आता प्रॉब्लेम नंबर 3 बघा कसा आहे. मी प्रॉब्लेम नंबर 3 सुद्धा इथं लिहितो. प्रॉब्लेम नंबर 3 आहे इफ अ पार्टिकल. हा प्रॉब्लेम तुमच्याकडे असेलच मी इथं लिहून देतो आहे. इफ अ पार्टिकल इन अ रेक्टँग्युलर इफ अ पार्टिकल मूव्स फ्रॉम पॉईंट P आणि पॉईंट P ची लोकेशन आहे 2, 3 and 5 टू पॉईंट Q आणि पॉईंट Q ची लोकेशन आहे 3, 4, 5 रिस्पेक्टिवली. पुढे विचारलं आहे इट्स डिस्प्लेसमेंट व्हेक्टर बी. पुढे फाईंड करायला लावलं त्यांनी इट्स डिस्प्लेसमेंट व्हेक्टर बी. आता मी हा एक प्रॉब्लेम लिहून देतोय पण पुढच्या वेळेस मी प्रॉब्लेम लिहून देणार नाही. म्हणजे याच्या पुढचा प्रॉब्लेम मी तुम्हाला इथं कुठेही बोर्डवरती लिहून देणार नाही. मी फक्त प्रॉब्लेमचा नंबर टाकेल. तुम्ही तो शीट्समध्ये बघायचा. तुमच्या जी तुम्हाला PDF आली त्या PDF मध्ये तो प्रॉब्लेम बघा क्लिअर होऊन जाईल. सो प्रॉब्लेम नंबर त्याचे ऑप्शन्स होते. ऑप्शन ए आहे I प्लस I कॅप प्लस J कॅप प्लस 10K कॅप. सेकंड ऑप्शन आहे म्हणजे त्याला ऑप्शन बी म्हणलेलं आहे. ऑप्शन बी आहे I कॅप प्लस J कॅप प्लस 5K कॅप. ऑप्शन सी आहे I कॅप प्लस J कॅप अँड ऑप्शन डी आहे 2I कॅप प्लस 4J कॅप प्लस 6K कॅप. सो असे हे काही ऑप्शन आहे. हा प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नंबर 3 जो डाऊटला होता म्हणून मी तर डी लिहितो. सो दिस इज द डाऊट प्रॉब्लेम. आता सॉल्व करायला घेऊ. त्यांनी काय सांगितलं होतं बघा. अ पार्टिकल मूव्स फ्रॉम पॉईंट P म्हणजे पॉईंट P ची लोकेशन दिली. मग इथं गिवनमध्ये लिहून घेणार आपण. गिवन पॉईंट P. सो हिअर इज पॉईंट P. पॉईंट P आहे 2, 3 आणि 5 टू पॉईंट Q म्हणजे हा ऑब्जेक्ट चालला पॉईंट P पासून पॉईंट Q कडे. सो नेक्स्ट आहे पॉईंट Q. पॉईंट Q लिहून घेऊया. तो आहे 3, 4, 5 झाला. पॉईंट P पण लिहिला. पॉईंट Q सुद्धा नोट डाऊन केला. आणि विचारलं काय डिस्प्लेसमेंट वेक्टर. मग ह्या दोघांचा फाईंड करायला लावला आहे तुम्हाला डिस्प्लेसमेंट वेक्टर. आणि तो डिस्प्लेसमेंट हा वेक्टर आपण दाखवूया डेल्टा R ने. मग हा डिस्प्लेसमेंट वेक्टर आता आपल्याला फाईंड करायचा. बघा कसा डिस्प्लेसमेंट वेक्टर फाईंड करायचं. तर आपण स्केलर आणि वेक्टरमध्ये ॲक्च्युअली वेक्टर क्वांटिटी काय असते स्केलर क्वांटिटी काय असते याविषयी माहिती घेतली. त्याच्या पुढे म्हणजे त्याच लेक्चरमध्ये आपण स्केलर क्वांटिटी कशा प्रकारे रिप्रेझेंट केली जाते, वेक्टर क्वांटिटी जनरली कशा प्रकारे रिप्रेझेंट केली जाते आणि त्याचे टाईप्स ऑफ वेक्टर आपण घेतले. मग आता इथं डिस्प्लेसमेंट वेक्टर आहे. ऑब्व्हियसली हा तुम्हाला प्रॉब्लेम सुटला नसेल कारण की डिस्प्लेसमेंट वेक्टर काय असतो ते अगोदर समजून घ्यावं लागेल. मग डिस्प्लेसमेंट वेक्टर काय असतो. सो डिस्प्लेसमेंट वेक्टर असणार आहे डेल्टा R इज इक्वल टू. हा याला कशा पद्धतीने लिहिणार त्याला लिहिलं जातं डेल्टा X I कॅप प्लस डेल्टा Y J कॅप प्लस डेल्टा Z K कॅप. पोझिशन दिस इज द डिस्प्लेसमेंट वेक्टर. हा जनरल फॉर्म्युला आहे. दिस इज द जनरल फॉर्म्युला ऑफ डिस्प्लेसमेंट वेक्टर. हा तुम्हाला लक्षात ठेवायचा कायमस्वरूपी. हा फॉर्म्युला काय आहे डेल्टा R इज इक्वल टू डेल्टा X I कॅप डेल्टा Y J कॅप डेल्टा Z K कॅप. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे I कॅप J कॅप आणि Z कॅप हे X Y आणि Z च्या फॅमिलीला रिप्रेझेंट करत असतात. क्लिअर झालं सर्वांना. ओके. मग आता हा ॲक्च्युअल फॉर्म्युला आहे.
या फॉर्म्युल्यामधील डेल्टा एक्स आपल्याला फाईन करायचा, डेल्टा वाय फाईन करायचा आणि डेल्टा झेड फाईन करायचा. आता डेल्टा एक्स लिहिण्याची एक पद्धत आहे ती तुम्हाला सांगतो. डेल्टा एक्स अशा पद्धतीने लिहिलं जातो बघा. डेल्टा एक्स इज इक्वल टू असतो x2 मायनस x1. हा डेल्टा एक्स लिहिण्याची पद्धत आहे. डेल्टा एक्स अशा पद्धतीनं, डेल्टा एक्स म्हणजे काय, चेंज इन एक्स डिस्प्लेसमेंट. डेल्टा एक्सला तुम्ही काय म्हणणार, व्हॉट इज मीन बाय डेल्टा एक्स, चेंज इन एक्स ॲक्सिस, चेंज इन एक्स ॲक्सिस. डेल्टा वाय काय असेल, चेंज इन वाय ॲक्सिस. डेल्टा झेड काय असणार आहे, चेंज इन झेड ॲक्सिस. किंवा याला असं पण म्हणलं जातं, चेंज इन डिस्प्लेसमेंट अलॉंग एक्स ॲक्सिस, चेंज इन डिस्प्लेसमेंट अलॉंग वाय ॲक्सिस, आणि डेल्टा झेडला म्हणणार आहे चेंज इन डिस्प्लेसमेंट अलॉंग झेड ॲक्सिस. ठीक आहे, मी त्याला क्लिअर करून घेतो. सो इथं म्हणणार चेंज इन डिस्प्लेसमेंट अलॉंग एक्स ॲक्सिस. सिमिलरली डेल्टा वाय कसा लिहिणार, डेल्टा वाय इज इक्वल टू y2 मायनस y1. इथं y1 आहे, हा बोर्ड इथं थोडासा खराब आहे, ते मी क्लिअर करून देतो. सो हिअर इज y2 मायनस y1. याला म्हणायचं दिस डेल्टा वाय, ह्या डेल्टा वायला म्हणणार चेंज इन डिस्प्लेसमेंट अलॉंग वाय ॲक्सिस. ओके. आणि सिमिलरली आपण लिहिणार आहोत इथं डेल्टा झेड. डेल्टा झेड इज इक्वल टू असेल Z2 मायनस Z1 अँड दिस डेल्टा झेड इज अगेन रिटर्न ॲज चेंज इन डिस्प्लेसमेंट, व्हेरी गुड, डिस्प्लेसमेंट अलॉंग झेड ॲक्सिस. चला आता ह्या तीन गोष्टी तुम्हाला भेटल्यात. कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं, डिस्प्लेसमेंट वेक्टर, डिस्प्लेसमेंट जर तुम्हाला फाईन करायला लावलं ना तर एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, डेल्टा आर इज इक्वल टू डेल्टा एक्स आय कॅफ, डेल्टा वाय जे कॅफ, डेल्टा झेड के कॅफ. क्लिअर झालं. मग यामध्ये हा जनरल फॉर्म्युला आहे कशाचा, डिस्प्लेसमेंट वेक्टरचा. मग हा डेल्टा एक्स कसा फाईन करणार, डेल्टा एक्स फाईन करायचा आहे x2 मायनस x1, डेल्टा वाय फाईन करायचा आहे y2 मायनस y1 आणि डेल्टा झेड फाईन करायचा आहे z2 मायनस z1. हे तीन फॉर्म्युले. क्लिअर झालं सर्वांना. ओके. आता पुढं आपण हा प्रॉब्लेम ॲक्च्युअली सॉल्व करायला घेऊ. मग प्रॉब्लेम सॉल्व करायला घेताना आपल्याला हे दिलेलं आहे P2 3 5, पुढचं Q दिलं आहे 3 4 5. मग हे Pची पोझिशन आहे, Pची पोझिशन दिलेली आहे एक्स ॲक्सिसला 2, म्हणजे याला म्हणणार आपण x1. Pची पोझिशन वाय ॲक्सिसला दिलेली आहे 3, म्हणजे याला म्हणणार आपण y1. आणि Pची पोझिशन दिली आहे झेडला 5, म्हणजे याला म्हणणार आपण z1. मग Pच्या लोकेशन झाल्या x1 y1 z1. x1 किती आला 2, y1 किती आला 3, z1 किती आला 5. क्लिअर झालं सर्वांना, शाबास. आता Q घेऊया. Q काय असेल, Q हा जो आहे हा 3 दिला आहे, मग हा कुठं असेल एक्स वाय आणि झेडला. पण ऑलरेडी एक्स वाय झेड झाले तर त्याला आपण नाव दिले पॉईंट Pला दिला x1 y1 z1. मग पॉईंट Qला म्हणणार आहोत आपण x2, इथं असेल y2 आणि इथं असेल z2. बघा एकदम इझी. Pची पहिली पोझिशन आहे ना, म्हणून याला आपण म्हणलो x1 y1 z1. Q हा सेकंड पोझिशनमध्ये आहे, त्याची म्हणलं आपण x2 y2 z2. त्यांनी काय सांगितलं होतं, इफ अ पार्टिकल मूव्स फ्रॉम पॉईंट P टू पॉईंट Q. म्हणजे पार्टिकल आता समजा या पद्धतीनं जर तुम्ही घेतलं, या ठिकाणी असेल पॉईंट P, या ठिकाणी असणारे पॉईंट Q. ही कोणची ॲक्सिस झाली रे, एक्स ॲक्सिस झाली. मग पहिल्यांदा पॉईंट Pची लोकेशन होती या ठिकाणी आणि तो गेला आहे नंतर या ठिकाणी. मग या ठिकाणी जी लोकेशन असणार तिला म्हणणार आपण x1, नंतर त्यांनी लोकेशन बदलली म्हणून याला म्हणणार x2. झालं का आपल्याला, पॉईंट Qची पोझिशन x2, पॉईंट Pची पोझिशन x1. व्हेक्टरसाठी ह्या गोष्टी तुम्हाला समजून घ्याव्या लागतील ना. क्लिअर झालं सर्वांना. ओके. सिमिलरली वायसाठी कुठं असेल, समजा वायसाठी पॉईंट P या पोझिशनला असेल आणि पॉईंट Q या पोझिशनला गेला. मग ही जी पोझिशन असणार ही पोझिशन कोणची y1 आणि ही जी पोझिशन असेल ही पोझिशन कोणची असणार आहे y2. सिमिलरली झेडसाठी कशी असेल, ही असेल त्याच्यावरली झेड पोझिशन. मग झेड पोझिशन ही असणार आहे Pची, ही असेल Qची. मग ही पोझिशन असणार आहे z1 आणि ही पोझिशन असेल z2. आय थिंक यू गेट द आयडिया हाऊ टू राईट x1 y1 z1, हाऊ टू राईट x2 y2 z2. ओके ठीक आहे. मग आता डिस्प्लेसमेंट वेक्टरमध्ये बघा
तुम्हाला जे फॉर्म्युलेच आहे डिस्प्लेसमेंट वेक्टरमध्ये तुम्हाला डेल्टा एक्स फाईन टाकायचं आहे, डेल्टा एक्सची व्हॅल्यू टाकायची आहे, पण डेल्टा एक्स कसा टाकणार आहे, x2 मायनस x1. मग हा x2 मायनस x1 कुठून आणणार आहे, तो गिवन आहे का गिवन. बघा मी जर पॉईंट पी पाशी गेलो तर 2 हा मला भेटला x1. मी जर पॉईंट पी पासला 3 हा पॉईंट बघितला तर हा असेल y1 आणि पॉईंट पी मध्ये जर मी 5 हा पॉईंट बघितला तो असणार आहे z1. त्यानंतर मी पॉईंट क्यू मध्ये जर गेलो तर 3 असेल x2, 4 असणार आहे y2 आणि 5 असणार आहे z2. भेटलं ना मग मला x2 x1 ची व्हॅल्यू. मग टाकून देऊ x2 मायनस x1. मग इथं भेटेल आपल्याला डेल्टा एक्स किती असणार आहे x2 मायनस x1. मग टाकून देऊ व्हॅल्यू. x2 किती आहे रे चेक करा, चला x2 सांगा 3, x1 किती आहे x1 2 आणि 3 मायनस 2 म्हणजे किती असतो 1. डेल्टा एक्सची व्हॅल्यू भेटली का 1. ओके. आता सिमिलरली आपण फाईन करणार डेल्टा वाय कसं फाईन करणार y2 मायनस y1. मग हा y2 मायनस y1 कसं फाईन करतो आपण, चला y2 ची व्हॅल्यू चेक करा. y2 म्हणजे पॉईंट क्यू मध्ये y2 ची व्हॅल्यू किती आहे 4, y1 ची व्हॅल्यू किती आहे 3. चला 4 मायनस 3 सुद्धा किती असेल 1. ओके. त्यानंतर डेल्टा झेड. आता डेल्टा झेड तुम्हाला सांगायचं तो किती असणार आहे z2 मायनस z1. चला सांगा आता z2 ची व्हॅल्यू. z2 म्हणजे किती आहे 5, z1 म्हणजे किती आहे 5 आणि 5 मायनस 5 किती असणार आहे 0. मग डेल्टा एक्स मधले इक्वेशन तुम्हाला डेल्टा एक्स, डेल्टा वाय आणि डेल्टा झेडच्या व्हॅल्यू भेटल्या, तुमच्या डिस्प्लेसमेंटच्या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करून देऊ. मग आता ह्या व्हॅल्यू जर डिस्प्लेसमेंटच्या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट केलं तर कसं लिहिता येणार बघा. हे तुमचं झालं असेल, मी असं कन्सिडर करतो, तुम्ही पॉज करून 2 मिनिटात नोट डाऊन करू शकता. आता हे तुमचं झालं आहे असं मी कन्सिडर करतो आणि याला रफ करतो. ठीक आहे. ओके. मग आता डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू तुम्हाला फाईन करायला सांगितलेली होती. डिस्प्लेसमेंट कसं फाईन करणार, डेल्टा आर इज इक्वल टू, चला डेल्टा एक्स टाकून देऊ. डेल्टा एक्सची व्हॅल्यू किती आली डेल्टा एक्स 1. आय कॅप तसाच बदलायचा नाही म्हणजे किती आलं 1 आय कॅप प्लस डेल्टा वाय किती आला 1. जे कॅपसुद्धा बदलायचा नाही म्हणजे आला हा 1 आय कॅप प्लस 1 जे कॅप आणि डेल्टा झेड किती आहे 0 के कॅप. मग 0 मल्टिप्लाय बाय के किती असणार आहे 0. म्हणजे डेल्टा आर इज इक्वल टू आलेला आहे आय कॅप प्लस जे कॅप. 1 इथं लिहिला काय नाही लिहिला काय तो कन्सिडरच करतो. सो ॲन्सर किती आलं डेल्टा आर इज इक्वल टू आय कॅप प्लस जे कॅप. असा ऑप्शन कुठं आहे बरं, चला ऑप्शन 1 मध्ये नाही, ऑप्शन 2 मध्ये नाही, ओहो ऑप्शन सी. सो यू गेट द ॲन्सर ऑप्शन सी. कुठे भेटलं तुम्हाला ऑप्शन सी मध्ये ॲन्सर काय आलं आय कॅप प्लस जे कॅप. क्लिअर झालं सर्वांना. फॉर्म्युला लक्षात आला. व डिस्प्लेसमेंट वेक्टरचा फॉर्म्युला सगळ्यांच्या लक्षात आला. काय फॉर्म्युला डेल्टा एक्स आय कॅप प्लस डेल्टा वाय जे कॅप प्लस डेल्टा झेड के कॅप. डन. ठीक. चला असं कन्सिडर करतो की हा प्रॉब्लेम सगळ्यांना समजला असेल. ओके. ठीक. आता नेक्स्ट प्रॉब्लेम आहे. आता फक्त मी नंबर लिहित चालणार आहे, मी प्रॉब्लेम घेत चालणार नाही आहेत. सो नेक्स्ट आहे प्रॉब्लेम नंबर 5. सो डाऊट आहे प्रॉब्लेम नंबर 5 मध्ये. प्रॉब्लेम नंबर 5 मी तुम्हाला वाचून दाखवतो, मी स्लोली वाचतो, काही काळजी करू नका. तो प्रॉब्लेम सर्वांकडे आहे. चला प्रॉब्लेम नंबर 5 काढा. सर्वांनी काढलाय सगळ्यांनी प्रॉब्लेम नंबर 5. ओके व्हेरी गुड. चला आता तो सॉल्व करायला सुरुवात करू. मग प्रॉब्लेम नंबर 5 काय आहे तो सांगतोय इफ वेक्टर ए इज इक्वल टू वेक्टर ए दिला आहे 3 आय कॅप प्लस 4 जे कॅप अँड वेक्टर बी इज इक्वल टू 7 आय कॅप प्लस 24 जे कॅप. 7 आय कॅप प्लस 24 जे कॅप. द वेक्टर हॅविंग द सेम मॅग्निट्यूड ॲज बी. मग जो नेक्स्ट वेक्टर असेल याची मॅग्निट्यूड इज सेम ॲज काय आहे बी. ठीक आहे. ओके. पुढं मॅग्निट्यूड इज सेम ॲज दॅट ऑफ बी अँड पॅरलल टू ए. आता या ठिकाणी मी एक सेंटेन्स लिहून देतो. त्यांनी असं सांगितलं आहे बी इज पॅरलल टू ए. बघा वेक्टर बी त्यांनी मॅग्निट्यूड ऑफ बी इज पॅरलल टू ए सांगितलं. मग ॲक्च्युली ही हिंट आहे तुम्हाला दिलेल्या प्रॉब्लेममध्ये. ही काय आहे हिंट आहे तुमच्या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला सोल्युशनसाठी दिलेली हिंट आहे.
मग याचा अर्थ काय होतो, बी इज पॅरलल टू ए. मग याचा फॉर्म्युला कसा असणार आहे बघा, ज्यावेळेस तुम्हाला असं सांगितलं जाईल एनी व्हेक्टर इज पॅरलल टू एनिथिंग, एनी व्हेक्टर इज पॅरलल टू एनी अदर व्हेक्टर. कायमस्वरूपी लक्षात ठेवा, मी परत एकदा रिपीट करतो. एनी व्हेक्टर इज पॅरलल टू एनी व्हेक्टर्स देन द फॉर्म्युला इज रिटन ॲज, जसं की इथं सांगितलंय व्हेक्टर बी इज पॅरलल टू व्हेक्टर ए, किंवा असं सांगितलंय मॅग्निट्यूड ऑफ बी. कायमस्वरूपी लक्षात ठेवा, मॅग्निट्यूड ऑफ एनी व्हेक्टर इज पॅरलल टू अदर व्हेक्टर देन इट विल बी रिटन ॲज, जसं इथं सांगितलंय मॅग्निट्यूड ऑफ बी इज पॅरलल टू ए, याला असं लिहिणार मॅग्निट्यूड ऑफ बी युनिट व्हेक्टर ए. हा अशा पद्धतीनं लिहायचा असतो, मॅग्निट्यूड ऑफ बी युनिट व्हेक्टर ए, या पद्धतीनं तो लिहायचा. क्लिअर झालं. बघा मी काय सांगतो, इथे एक सेंटेन्स लिहून देतो. नोट, व्हेरी इम्पॉर्टंट नोट, ही तुम्हाला कायमस्वरूपी लागेल. द मॅग्निट्यूड ऑफ एनी व्हेक्टर, द मॅग्निट्यूड ऑफ एनी व्हेक्टर is parallel to other vector, then it is written as for example असेल जसं की वेक्टर बी इज पॅरलल टू वेक्टर ए, मॅग्निट्यूड ऑफ बी इज पॅरलल टू ए, देन इट इज रिटन ॲज वेक्टर बी ए कॅप. ॲक्च्युअली ही शॉर्ट ट्रिक्स आहेत, दिस इज द ट्रिक. ही ट्रिक तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी लागेल. ट्रिक काय आहे बघा, सांगितलं काय त्यांनी, एक सिंपल सेंटेन्स तुम्हाला लक्षात ठेवायचं. मॅग्निट्यूड ऑफ एनी व्हेक्टर इज पॅरलल टू अदर व्हेक्टर, मॅग्निट्यूड ऑफ एनी व्हेक्टर इज पॅरलल टू अदर व्हेक्टर, देन इट इज रिटन ॲज मॅग्निट्यूड ऑफ बी मल्टिप्लाय बाय युनिट व्हेक्टर. क्लिअर झालं. हा फॉर्म्युला सगळ्यांना क्लिअर झाला असेल असं मी कन्सिडर करतो. आणि आता पुढे चालतो. ठीक, मग आता फॉर्म्युला तर आपल्याला भेटला, ही ट्रिक झाली असेल, तुम्ही 2 मिनटं पॉज करून याला रब करू शकता. ओके, चला आता पुढे. हे बघा एकदम सोपं आहे, कन्फ्यूज होऊ नका. फॉर्म्युला तुम्हाला भेटला आहे, मॅग्निट्यूड ऑफ बी काय आहे, युनिट वेक्टर. मग याची मॅग्निट्यूड फाईंड करायची. वेक्टर बी दिला आहे ना, त्याची काय फाईंड करायची, मॅग्निट्यूड. मग मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी कशी फाईंड करतो, तर मॅग्निट्यूडचा फॉर्म्युला मी तुम्हाला ऑलरेडी सांगितला आहे. एनी मॅग्निट्यूड एनी वेक्टर, मॅग्निट्यूड ऑफ समजा वेक्टर ए दिला असेल किंवा इथं घेऊया आपण वेक्टर बी दिला आहे, मग याची मॅग्निट्यूड कशी फाईंड करणार, तर मॅग्निट्यूड करतो आपण ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. मी तुम्हाला सांगेल या आय कॅप जे कॅप आणि के कॅपचे सगळे जे करस्पॉन्डिंग कॉम्पोनंट्स आहेत त्या कॉम्पोनंटचा स्क्वेअरिंग करायचा स्क्वेअर रूटमध्ये, म्हणजे त्याच्यावरती ती मॅग्निट्यूड असते. क्लिअर झालं सर्वांना. मग या ठिकाणी तुम्हाला ए म्हणजे किती दिला आहे, 7. सो टू कम्पेअर दी गिवन इक्वेशन, मग गिवन इक्वेशनमध्ये कम्पेअर जर केलं तर असेल 7 आय कॅप प्लस 24 जे कॅप. मग या ठिकाणी ए इज इक्वल टू आहे 7 आणि बी इज इक्वल टू आहे 24. बरोबर. मग याला सॉल्व कसं करणार, मॅग्निट्यूड ऑफ बी इज इक्वल टू रूट ऑफ असेल किती होऊन जातो 7 स्क्वेअर प्लस असणार आहे 24 स्क्वेअर, आणि याला तुम्ही स्क्वेअरिंग, आणि या ठिकाणी जर तुम्ही आला 7 स्क्वेअर प्लस 25 म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ बीचं जे ॲन्सर असेल ते मॅग्निट्यूड ऑफ बीचं ॲन्सर येऊन जातं, ते साधारण येऊन जातं 25. जर तुम्ही याला सॉल्व केलं तर मॅग्निट्यूड ऑफ बी येऊन जाणार आहे 25. मग आता पुढे चालू, तुम्हाला काय भेटलं, मॅग्निट्यूड ऑफ बी भेटली, म्हणजे तुमच्या फॉर्म्युल्यामध्ये मॅग्निट्यूड ऑफ बी तुम्हाला भेटलेला आहे. आता ए कॅप म्हणजे काय, युनिट वेक्टर. मग सगळ्यांना माहिती युनिट वेक्टर कसा फाईंड करायचा. सो युनिट वेक्टर ए कॅप, मग युनिट वेक्टर ए कॅप इज इक्वल टू किती असेल, एकदम सिंपल आहे. ए कॅप इज एनी युनिट वेक्टर कसा फाईंड करतो, एन कॅप इज इक्वल टू किती असतो रे, वेक्टर ए डिवायडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ ए घेतलं आहे आपण. मग इथं एन कॅपच्या ऐवजी आपल्याला काय दिलं आहे, ए कॅप. मग ए कॅप कसं सोडवणार, ए कॅप इज इक्वल टू असेल वेक्टर ए डिवायडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ ए. सो ए कॅप इज इक्वल टू, चला आता वेक्टर एची व्हॅल्यू टाकून देऊ. मग वेक्टर ए किती ॲज इट इज टाकायचा 3 आय कॅप प्लस 4 जे कॅप, आणि मॅग्निट्यूड ऑफ मे कशी घेतो आपण स्क्वेअर रूटमध्ये.
मॅग्निट्यूड ऑफ ए कशी घेतो आपण स्क्वेअर रूटमध्ये, जसं मॅग्निट्यूड ऑफ बी घेतलं होतं ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी, पण इथं सी होता का नाही, म्हणून काय घेतलं तो 0. मग इथं काय होता ए होता बी होता. मग तसं या ठिकाणी ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस काय असणार आहे सी स्क्वेअर, पण इथं काय दिलं आहे ए बी आणि सी किती 0, म्हणजे इथं असणार आहे 3 स्क्वेअर प्लस काय असणार आहे 4 स्क्वेअर, म्हणजे ए कॅप इज इक्वल टू असेल 3i कॅप 4j कॅप डिवायडेड बाय असणार आहे 9 + 16, आणि 9 + 16 म्हणजे किती असतो 25, अँड रूट ऑफ 25 तुम्हाला माहिती आहे. सो 3i कॅप प्लस 4j कॅप डिवायडेड बाय असणार आहे 5. ओके, सो तुम्हाला ए कॅप भेटलेला आहे 3i कॅप प्लस 4j कॅप डिवायडेड बाय 5. मग आता जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू टाकून देऊ. बरोबर, 2 मिनटं पॉज करून याला नोट डाऊन करून घेता, झाला असेल ठीक आहे. चला मग आता दिलेल्या व्हॅल्यू फॉर्म्युल्यामध्ये टाकून घेऊ. काय फॉर्म्युला, सो आपला जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आहे मॅग्निट्यूड ऑफ बी ए कॅप, मॅग्निट्यूड ऑफ बी किती आहे रे 25, ए कॅपची व्हॅल्यू किती आलेली आहे 3i कॅप प्लस 4j कॅप डिवायडेड बाय किती असणार आहे 5. इथं 25 डिवायडेड बाय 5 म्हणजे किती असणार आहे 5 मल्टिप्लाय बाय 3i कॅप प्लस 4j कॅप. सो 5 मल्टिप्लाय बाय 3 किती आलं 15i कॅप प्लस 20j कॅप. सो तुमच्यावर जे आन्सर असेल वेक्टर मॅग्निट्यूड ऑफ बी इज पॅरलल टू ए, याचं जे आन्सर येऊन जातं ते आन्सर आहे 15i कॅप प्लस 20j कॅप. आय थिंक तुम्हाला त्याच्यात काही प्रॉब्लेम नसेल. बरोबर, क्लिअर करून घ्या सर्वांनी. चला, झाला असेल तर पुढचा प्रॉब्लेम. सो याचं जे ऑप्शन येऊन जातं तो ऑप्शन नंबर येतो 15i कॅप प्लस 20j कॅप, म्हणजे याचा ऑप्शन डी आहे. सो यू गेट दी ऑप्शन डी इज करेक्ट. ऑप्शन डी हा जो असेल हा विद्यार्थ्यांचा करेक्ट आला असेल. ओके, ठीक. आता यानंतर पुढील जो प्रॉब्लेम होता तो पुढील प्रॉब्लेम होता प्रॉब्लेम नंबर 8. सो नेक्स्ट डाऊट आहे डाऊट नंबर 8. आता 8 नंबरचा हा प्रॉब्लेम डाऊटला होता. मी तुम्हाला सांगितलं होतं की 6 नंबर म्हणजे 6, 7 हा तुम्ही सॉल्व करायचा नाही आहे. मग 6, 7 कोणी सॉल्व केला नसेलच मी तुम्हाला सांगणार आहे तो कधी सॉल्व करायचा, त्याच्याबद्दल काळजी करण्याची काही गरज नाही आहे. ठीक आहे, चला आता मग करूया सुरुवात. सो नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 8 काढला सगळ्यांनी. चला मग डाऊट घेऊ. डाऊट आहे प्रॉब्लेम नंबर 8चा. प्रॉब्लेम नंबर 8 मी वाचतोय, सगळ्यांनी लक्ष द्या. सो प्रॉब्लेम असा आहे, द व्हेक्टर दॅट मस्ट बी ॲडेड टू द व्हेक्टर. बघा, एक व्हेक्टर आहे तो दुसऱ्या व्हेक्टरमध्ये ॲड केल्यानंतर व्हेक्टर आहे आय कॅप प्लस आय कॅप मायनस 3j कॅप प्लस 2k कॅप. हा व्हेक्टर त्यांनी ॲड करायला लावला आणि त्यासाठी दुसरा व्हेक्टर दिला आहे 3i कॅप प्लस 6j कॅप मायनस 7k कॅप. हे दोन व्हेक्टर दिले. दिस इज फर्स्ट व्हेक्टर, दिस इज सेकंड व्हेक्टर. आणि त्यांनी काय सांगितलं, हे दोन्ही व्हेक्टर ॲड करा. मग हे दोन्ही व्हेक्टर ॲड करता येतील आपल्याला, इझी सांगितलं. द व्हेक्टर दॅट मस्ट बी ॲडेड दिस टू व्हेक्टर इज आय कॅप मायनस 3j कॅप प्लस 2k कॅप अँड 3i कॅप प्लस 6j कॅप मायनस 7k कॅप. हे दोन्ही व्हेक्टर त्यांनी ॲड करायला सांगितले. क्लिअर झालं? ओके, पुढं बघा. सो दॅट पुढं सांगितलं, सो दॅट द रिझल्टंट व्हेक्टर इज अ युनिट व्हेक्टर अलॉंग दी वाय ॲक्सिस. मग त्यांनी असं सांगितलं की हे दोन्ही व्हेक्टर ॲड केल्यानंतर जो रिझल्टंट व्हेक्टर भेटणार आहे तो रिझल्टंट व्हेक्टर अलॉंग दी वाय ॲक्सिस असेल. मग तो वाय ॲक्सिस असल्यानंतर मग तो व्हेक्टर ॲक्च्युअल किती असेल. क्लिअर झालं सर्वांना? बघा, मग आता हा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करायला सुरुवात करू. त्यांनी काय सांगितलं, हे दोन्ही व्हेक्टर ॲड करा. मग मी काय देतो, ते दोन्ही व्हेक्टरला काहीतरी नाव देतो. मग याला म्हणलं मी व्हेक्टर ए. मग व्हेक्टर ए किती आहे आय कॅप मायनस 3j कॅप प्लस 2k कॅप. दुसरा वेक्टर आहे वेक्टर बी इज इक्वल टू आहे 3i कॅप प्लस 6j कॅप मायनस 7k कॅप. आणि त्यांनी काय सांगितलं, ॲड दिस टू वेक्टर अँड देअर रिझल्टंट इज अलॉंग द डायरेक्शन ऑफ वाय ॲक्सिस. बरोबर. मग त्यांनी सांगितलं ही दोन्ही वेक्टर ॲड करा. मग आर इज इक्वल टू असणार आहे वेक्टर ए प्लस वेक्टर बी.
सांगितलं तिने हे दोन्ही वेक्टर ॲड करा, करूया मग दोन्ही वेक्टर ॲड. चला वेक्टर ए लिहून घेऊ, आय कॅप प्लस 3j कॅप सॉरी आय कॅप मायनस 3j कॅप प्लस 2k कॅप. पुढचं आहे ॲडिशन 3i कॅप प्लस 6j कॅप मायनस 7k कॅप. आता इथं व्यवस्थित समजून घ्या, व्हेक्टरची ॲडिशन कशी होणार. ज्या ठिकाणी सारखेच कॉम्पोनंट्स आहेत, सारखेच व्हॅल्यूज आहेत, सारखेच पॅरामीटर आहेत, त्यांचीच ॲडिशन करायची. म्हणजे आय कॅप आणि 3i कॅप या दोघांचीच ॲडिशन होणार. आय कॅप जे कॅपची ॲडिशन करू शकत नाही, आय कॅप के कॅपची ॲडिशन करू शकत नाही. दोन्ही सारखे आहेत ना, मग दोघांची ॲडिशन होणार. सिमिलरली जे कॅप आणि इथं सुद्धा जे कॅपचीच ॲडिशन होणार आणि इथं या ठिकाणी के कॅप आणि के कॅपचीच ॲडिशन होणार. बाकीचं कुठेही काही करायचं नाही, सिम्पल ॲड करायची. मग कशी ॲड करणार. हां 3 + 1 किती आलं रे 4i कॅप. या ठिकाणी आहे -3 + 6 -3 + 6 म्हणजे किती आलं +3j कॅप. आणि इथं आहे 2 आणि -7 2 आणि -7 म्हणजे किती असणार आहे -5k कॅप. हा आला तुमच्यावाला रिझल्टंट वेक्टर. बरोबर आला आहे रिझल्टंट वेक्टर. किती आला रिझल्टंट वेक्टर 4i कॅप प्लस 3j कॅप मायनस 5k कॅप. क्लिअर करा. 3 + 1 4 -3 + 6 +3 आणि +2 -7 -5. ओके ठीक. आता पुढे त्यांनी काय सांगितलं की हा जो रिझल्टंट आला आहे ना, हा रिझल्टंट अलॉंग दी वाय ॲक्सिस आहे. बरोबर. मग रिझल्टंट अलॉंग दी वाय ॲक्सिस कसा लिहायचं बघा. सो नेक्स्ट इज दिस रिझल्टंट along the y axis मग y ॲक्सिस कसा लिहिणार बघा. आता मी इथं तुम्हाला सांगतो x ॲक्सिस y ॲक्सिस कसे लिहायचं. y ॲक्सिसचा इथं कुठला कॉम्पोनंट घ्यायचा आहे मी तुम्हाला ऑलरेडी पण सांगितलं आहे बघा. x ॲक्सिस जर असेल तर त्याची फॅमिली दाखवली जाते आय कॅपनी. y ॲक्सिस जर असेल तर त्याची फॅमिली दाखवणार आहे जे कॅपनी. आणि झेड ॲक्सिस जर असेल ना तर त्याची फॅमिली दाखवणार आहे के कॅपनी. मग त्यांनी विचारलं काय अलॉंग वाय ॲक्सिस. अलॉंग वाय ॲक्सिस म्हणजे कोणाच्या डायरेक्शनला जे कॅपच्या. आय कॅप आणि के कॅप येणार आहे का नाही. आय कॅप येत नाही आणि के कॅप सुद्धा येत नाही. क्लिअर झालं. मग अलॉंग वाय ॲक्सिस म्हणजे काय करा. अलॉंग वाय ॲक्सिस म्हणजेच जे कॅप मायनस रिझल्टंट करायचं. क्लिअर झालं सर्वांना. हे बघा एक समजून घ्या एकदम सिंपल आहे. काय करणार ज्यावेळेस तुम्हाला असं कुठं सांगितलं जाईल द रिझल्टंट ऑफ दिस वेक्टर इज अलॉंग दी वाय ॲक्सिस. अलॉंग दी वाय ॲक्सिस जर म्हणलं तर दोघांचे काय करायचं सबस्ट्रॅक्शन करायचं. अलॉंग दी वाय ॲक्सिस जर म्हणलं तर दोघांचं काय करायचं सबस्ट्रॅक्शन. इथं जर अलॉंग दी एक्स ॲक्सिस असतं तर आय कॅप मायनस रिझल्टंट आला असता. अलॉंग दी झेड ॲक्सिस म्हटलं असतं तर के कॅप मायनस रिझल्टंट आला असता. इथं त्यांनी काय सांगितलं अलॉंग दी वाय ॲक्सिस. अलॉंग दी वाय ॲक्सिस म्हणजे काय म्हणणार. वाय ॲक्सिस म्हणजे काय कुठलं कॉम्पोनंट फॅमिली कुठली जे कॅप. कशामधून त्यांनी सबस्ट्रॅक्ट करायला सांगितली रिझल्टंटमधून. क्लिअर झालं. ओके चला मग आता जे कॅप रिझल्टंटमधून सबस्ट्रॅक्ट करू. काय उरतं ते ॲक्च्युअल ॲन्सर असेल. मग बघा आता जे कॅप ॲज इट इज जे कॅप त्याला 1 मल्टिप्लाय आहे तो ॲज इट इज आहेत. ठीक आहे. पुढं रिझल्टंट टाकू. रिझल्टंट किती आलेला आहे 4i कॅप प्लस 3j कॅप मायनस 5k कॅप. मग सबस्ट्रॅक्शन करायची एकदम सिंपल. सबस्ट्रॅक्शन कशी असते जे कॅप मायनस 4i कॅप प्लस और मायनस मायनस 3j कॅप मायनस मायनस प्लस 5k कॅप. मग आता सबस्ट्रॅक्शन कोणाची होणार जे आणि आय मध्ये सबस्ट्रॅक्शन होणार आहे का नाही. मी ऑलरेडी सांगितलंय आय आणि आय मध्येच ॲडिशन होऊ शकते. आय आणि आय मध्ये सबस्ट्रॅक्शन होऊ शकते. मग इथे सुद्धा जे आणि आय मध्ये ॲडिशन सबस्ट्रॅक्शन होणार का नाही होणार. मग कशामध्ये होणार जे आणि जे मध्येच फक्त जे आणि जे मध्ये सबस्ट्रॅक्शन होऊ शकते. मग इथं 1 होता इथं 3 होता. मग किती असणार आहे हा -4i कॅप ॲज इट इज. पुढे 1 - 3 म्हणजे किती असणार आहे -2j कॅप प्लस 5k कॅप अँड दिस इज युअर ॲन्सर. हे तुमच्यावाला ॲन्सर आहे. बघा प्रॉब्लेम डिफिकल्ट होता का मला नाही वाटत काही डिफिकल्ट होता. कसं कारण की प्रॉब्लेमचं ॲन्सर जे होतं ना ते प्रॉब्लेमचं ॲन्सर हे प्रॉब्लेममध्येच होतं.
फक्त आपल्याला काय करावं लागलं, प्रॉब्लेम व्यवस्थित समजून घ्यायला. मग मी प्रॉब्लेम कसा समजून घेतला बघा. त्यांनी काय सांगितलं होतं, तर प्रॉब्लेम होता द व्हेक्टर दॅट मस्ट बी ॲडेड. त्यांनी सांगितलं द व्हेक्टर दॅट मस्ट बी ॲडेड म्हणजे काय, दोन व्हेक्टर दिले, दोघांचे ॲडिशन करा असं सिम्पल सांगितलं. मग दोन व्हेक्टर होते, मी एका वेळेला ए म्हणलो, एकाला बी म्हणलो. तुम्हाला आवडत नसेल ए आणि बी, तुम्ही पी आणि क्यू म्हणा. तुम्हाला नाही आवडत, तुमची आवडती नावं देऊन टाका, पण त्याला वरती व्हेक्टर म्हणा. ठीक आहे, ओके. मग आता ह्या दोघांची त्यांनी काय करायला सांगितली, ॲडिशन करायला लावली. आणि ॲडिशन केल्यानंतर जो रिझल्टंट असेल, मग रिझल्टंट होता म्हणून मी त्याला आर म्हणलो, व्हेक्टर आर. रिझल्टंट नाही, मला सिम्पल आयडेंटिफिकेशनसाठी पाहिजे म्हणून त्याला काय म्हणलं मी आर. मग ह्या दोघांची ॲडिशन केली. मग ॲडिशन कशी करणार, आय हा आयमध्येच ॲड होणार किंवा आय हा आयमध्येच सबस्ट्रॅक्ट होऊ शकतो. जे कॅप हा जे कॅपमध्येच ॲडिशन करू शकतो किंवा जे कॅपची जे कॅपमधूनच सबस्ट्रॅक्शन करू शकतो. के कॅपची के कॅपमध्येच ॲडिशन करू शकतो किंवा के कॅपची के कॅपमधून सबस्ट्रॅक्शन करू शकतो. क्लिअर झालं सर्वांना. मग हे दोन्ही ॲड केले, 3 + 1 आलं 4, 3 आणि हे प्लस म्हणजे -3 आणि +6 आलं +3 आणि त्याच्यानंतर 2 आणि -7 आलं -5. हा आला रिझल्टंट. पुढे त्यांनी एक सेंटेन्स सांगितलं की दिस रिझल्टंट अलॉंग दी वाय ॲक्सिस. मी तुम्हाला कायमस्वरूपी सांगत राहणार आहे, व्हेक्टरमधले काही सेंटेन्स हे तुमचा प्रॉब्लेमचं सोल्युशन असतं. मग काय सेंटेन्स आहे ते, हे सेंटेन्स आहे. दिस रिझल्टंट इज अलॉंग दी वाय ॲक्सिस. अलॉंग दी वाय ॲक्सिस म्हणजे काय, जो तुमचा व्हेक्टर असेल, ज्या ॲक्सिसवर विचारला त्याच्यामधून रिझल्टंट काय करा, सबस्ट्रॅक्ट करा. मग इथं वाय ॲक्सिस होता म्हणजे वाय ॲक्सिसचा फॅमिली कोण होता, जे कॅप. मग जे कॅपमधून हा रिझल्टंट काय करा, सबस्ट्रॅक्ट करा. मग जे कॅपमधून हा रिझल्टंट काय करून टाकला, सबस्ट्रॅक्ट करून टाकला. कुठलाही नवीन फॉर्म्युला लक्षात ठेवायची गरज नाही. जे कॅपमधून रिझल्टंट सबस्ट्रॅक्ट केला, तुमच्याला आन्सर आलं -4 आय कॅप -2 जे कॅप +5 के कॅप. आणि हा जो ऑप्शन होता दिस इज ऑप्शन बी अँड युअर ऑप्शन बी आर करेक्ट. ऑप्शन बी काय असेल, करेक्ट असेल. क्लिअर झालं सर्वांना, कन्फर्म. एकदम इझी होता, व्यवस्थित समजून घ्या. फक्त एक सेंटेन्स होतं अलॉंग दी वाय ॲक्सिस. वाय ॲक्सिस म्हणजे वाय ॲक्सिसची जी फॅमिली आहे त्याच्यामधून तुमचा रिझल्टंट काय करून टाका, सबस्ट्रॅक्ट करून टाका. समजा असं विचारलं असतं तर अलॉंग दी एक्स ॲक्सिस काय केलं असतं, एक्स ॲक्सिसचा फॅमिली कोण आहे, आय कॅप. आय कॅपमधून रिझल्टंट काय केला असता, सबस्ट्रॅक्ट केला असता. समजा असं विचारलं असतं अलॉंग दी झेड ॲक्सिस काय केलं असतं, के कॅपमधून रिझल्टंट काय केला असता, सबस्ट्रॅक्ट केला असता. इझी आहे, खूपच इझी. क्लिअर झालं. चला मग आता सो नेक्स्ट आहे प्रॉब्लेम नंबर 9 नाही पण प्रॉब्लेम नंबर 10 हा डाऊटला होता. ठीक, प्रॉब्लेम नंबर 10 घेतो बघा. सो प्रॉब्लेम नंबर 10 काढा आता सर्वांनी. मी वाचतोय त्यानुसार तुम्ही फक्त प्रॉब्लेमकडे लक्ष द्यायचं व्यवस्थित. चला आता प्रॉब्लेम नंबर 10 काय बघा. अ हॉल हॅज अ डायमेन्शन. एक हॉल आहे आणि त्याच्यावरची डायमेन्शन्स दिलेली आहे 10 मीटर × 12 मीटर अँड × 14 मीटर. जनरली डायमेन्शन्स कशामध्ये आले, 10 मीटर, त्याच्यानंतर आहे 12 मीटर आणि त्याच्यानंतर आहे 14 मीटर. म्हणजे ही लेंथ झाली, एक त्याच्यावरली ब्रेथ झाली आणि एक त्याच्यावरली काय झाली, हाईट झाली. लेंथ, ब्रेथ आणि हाईट म्हणजे हे त्याच्यावरले व्हॉल्यूम्स दिलेलं आहे त्या क्यूबचं. काय आहे, व्हॉल्यूम. पुढे त्यांनी सांगितलं अ फ्लाय स्टार्टिंग ॲट वन कॉर्नर अँड एंड अप्स ॲट द डायमेट्रिकली अपोजिट कॉर्नर. आणि त्यांनी सांगितलं, काय सांगितलं, काहीतरी सांगितलं काय, एक फ्लाइंग असेल तो एका कॉर्नरपासून उडायला सुरुवात झाली आहे, फ्लाय करतो एका कॉर्नरला आणि डायमेट्रिकली अपोजिट कॉर्नरला तो गेला आहे. ठीक आहे. आणि पुढे विचारलं व्हॉट इज द मॅग्निट्यूड ऑफ इट्स डिस्प्लेसमेंट. काय फाईन करायला लावलं, व्हॉट इज द मॅग्निट्यूड ऑफ इट्स डिस्प्लेसमेंट. मग मॅग्निट्यूड ऑफ इट्स डिस्प्लेसमेंट कशी असते हे तुम्हाला माहिती ना, मागच्या 2 प्रॉब्लेममध्ये घेतलं ना. बघा कसं, समजा या ठिकाणी त्यांनी एक असा हॉल दिला आहे, हा एक असा हॉल आहे, क्युबिक हॉल आहे या पद्धतीने. ठीक आहे. ही याच्यावरली लेंथ दिलेली आहे, लेंथ दिली आहे 10 मीटर, ही लेंथ आहे. त्याच्यानंतर ही या ठिकाणी त्याच्यावरली ब्रेथ असेल, बी इज इक्वल टू दिलेली आहे 12 मीटर आणि या ठिकाणी ही याच्यावरली हाईट असणार आहे आणि हाईट इज इक्वल टू दिलेली आहे 14 मीटर. चला 3 पॅरामीटर भेटले, 10 मीटर भेटला, 12 मीटर भेटला आणि
14 मीटर भेटला. मग आता सॉल्व करू ना, एकदम इझी. त्याने विचारलं काय, तर समजा हा एक किडा असेल, इथून निघायला सुरुवात केली आणि तो एक्झॅक्टली डायमेट्रिकली अपोजिट गेला. मग याचा डायमेट्रिकली अपोजिट म्हणजे डायगोनल असेल. मग याचा डायगोनल, क्यूबचा डायगोनल कुठं असतो, समजा हा एक जर क्यूब असेल, हा जर या ठिकाणी क्यूब असेल, तुम्ही जर याला क्यूब जर घेतला, मी थोडंसं सिम्प्लिफाय करून देतो. मग ह्या क्यूबचा डायगोनल कोणचा, तर याचा हा एक कॉर्नर आणि हा एक कॉर्नर, हा त्याचा काय असेल, डायगोनल असेल. डायगोनल येतं ना तुम्हाला सर्वांना फाईन करता. हा क्यूबचा काय असणार आहे, डायगोनल. जसं इथं जर गेलं तर क्यूबचा डायगोनल कोणचे, हे फर्स्ट कॉर्नर, सेकंड कॉर्नर, थर्ड कॉर्नर, फोर्थ कॉर्नर, हा असेल फेजचा डायगोनल, बरोबर. त्यानंतर इथं जर गेला तर हा असेल ह्या फेजचा कॉर्नर, डायगोनल. मग याचा डायगोनल या ठिकाणी येऊन नाही, हा डायगोनल झाला. मग हा डायगोनल तुम्हाला फाईन करायला लावला. मग डायगोनल कशी बघा, लेंथ माहिती आहे, ही ब्रीथ माहिती आहे, ही हाईट माहिती आहे, बरोबर ना. मग डायगोनल म्हणजे हा त्याचा रिझल्टंट असेल. मग डिस्प्लेसमेंट वेक्टर कसं येऊन जाणार, सो डिस्प्लेसमेंट, मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट तुम्हाला माहिती कसं फाईन करायचं. डिस्प्लेसमेंट किंवा आपण त्याला म्हणूया मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट, मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट. मग त्याला म्हणतो मी डेल्टा आर, आणि डेल्टा आर आपण मागच फाईन केला, तो किती असतो, एल स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर. मग याच्यामध्ये व्हॅल्यू टाकू, एल स्क्वेअर म्हणजे किती, 10 स्क्वेअर प्लस 12 स्क्वेअर आणि प्लस 14 स्क्वेअर. दिस इज युअर आन्सर. आता तुम्ही याला आरामशीर सॉल्व करू शकता. 10 स्क्वेअर करणार, प्लस 12 स्क्वेअर करणार आणि प्लस 14 स्क्वेअर करणार, हे तुमच्याला आन्सर असेल. त्याची स्क्वेअर रूट काढा, दिस इज युअर आन्सर. एकदम इझी होतं. एक किडा आहे, या कॉर्नरपासून इथपर्यंत निघतो, त्याचं डायगोनल किती असेल हे त्यांनी फाईन करावं. डायगोनल किती असतो, लेन स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर, म्हणजे ती झाली मॅग्निट्यूड ऑफ इट्स डिस्प्लेसमेंट. ओके, हे फॉर्म्युला आपण मागं पण घेतला आहे. तर तुम्ही इथं म्हणलो होतो ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. मग इथं ए इज इक्वल टू काय असेल, एल, बी इज इक्वल टू काय असणार आहे, ॲज अ ब्रेथ, आणि त्याच्यावाली सी इज इक्वल टू काय असेल, हाईट. तिन्ही व्हॅल्यू टाका, तुमच्याला ते आन्सर असेल. सो याच्यावर जे ऑप्शन येऊन जातं, सो वी गेट ऑप्शन डी, 20 मीटर हे त्याच्यावाला आन्सर असेल. याला सॉल्व करा, ती येईन तुमच्यावाला. ओके, ठीक. आता यानंतर पुढील प्रॉब्लेम होता प्रॉब्लेम नंबर 13. ठीक आहे, मग आता प्रॉब्लेम नंबर 13 घेऊ. चला प्रॉब्लेम नंबर 13 काढा, सर्वांनी काढला आहे. ठीक, आता प्रॉब्लेम नंबर 13 बघूया. सो हिअर इज प्रॉब्लेम नंबर 13. प्रॉब्लेम नंबर 13 असा आहे, द एक्सप्रेशन, एक एक्सप्रेशन दिलं आहे तुम्हाला आणि ते एक्सप्रेशन असं आहे, 1/√2 i कॅफ प्लस 1/√2 j कॅफ इज अ. मग इज अ म्हणल्यानंतर त्यांनी ऑप्शन दिले, म्हणजे हे जे इक्वेशन आहे ना, हे इक्वेशन खालीलपैकी कोणचं असेल, हे युनिट वेक्टर असेल का चेक करायला सांगितलं त्यांनी. हे युनिट वेक्टर आहे का चेक करा. ऑप्शन बी आहे. हे जे आहेत हे दिलेलं नल वेक्टर आहे का ते चेक करा. नल वेक्टर आहे का ते चेक करा. आणि त्यानंतर ऑप्शन सी दिला आहेत, हे जे दिले आहेत ते वेक्टर हॅव्हिंग मॅग्निट्यूड, वेक्टर ऑफ मॅग्निट्यूड, याची जी मॅग्निट्यूड आहे ती √2 येते का चेक करा. आणि लास्ट ऑप्शन आहे ही स्केलार क्वांटिटी आहे का चेक करा. ओके, इक्वेशन दिलं आहे 1/√2 i कॅप प्लस 1/√2 j कॅप. हे युनिट वेक्टर आहे का चेक करा. हे नल वेक्टर आहे का चेक करा. हे वेक्टर हॅव्हिंग मॅग्निट्यूड √2 आहे का चेक करा. आणि हे स्केलर क्वांटिटी आहे का चेक करा. मग 1 बाय 1 चेक करू. स्केलर क्वांटिटी, स्केलर क्वांटिटी म्हणजे काय, ज्याला फक्त काय असते, मॅग्निट्यूड असते, डायरेक्शन येते का नाही. मग इथं कुठेही दिलं डायरेक्शन, म्हणजे इथं फक्त मॅग्निट्यूड आहे का नाही, इथं डायरेक्शन सुद्धा आहे. आय कॅप आणि जे कॅप आला ना, म्हणजे काय आली, डायरेक्शन आली. म्हणून ऑप्शन डी जातो. ऑप्शन डी येत नाही. ठीक आहे, चला मग वेक्टर ऑफ मॅग्निट्यूड √2 आहे का चेक करायचे. आता उरले काय 3 ऑप्शन. युनिट वेक्टर आहे का चेक करा, नल वेक्टर आहे का चेक करा, आणि वेक्टर ऑफ मॅग्निट्यूड √2 आहे का चेक करू. करायची सुरुवात. चला मग आता काय म्हणणार याला, तर याला काहीतरी नाव देऊन टाकू. सिम्पली सॉल्व करण्यासाठी काय करायचं, याला काहीतरी नाव द्यायचं. मग मी याला पी हे नाव देतो, बरोबर. मग वेक्टर पी इज इक्वल टू किती आहे रे, 1/√2 i कॅप प्लस 1/√2 j कॅप. पुढे काय घ्यायची, याच्यावर मॅग्निट्यूड घेऊया. मग याची मॅग्निट्यूड किती असणार आहे, मॅग्निट्यूड ऑफ पी इज इक्वल टू असेल, मॅग्निट्यूड ऑफ पी मी तुम्हाला ऑलरेडी फाईन करायला सांगितले, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर
ए स्क्वेअर म्हणजे किती आहे 1/√2 स्क्वेअर म्हणजे इथं असेल 1/√2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 1/√2 ब्रॅकेट स्क्वेअर. मग 1/√2 स्क्वेअर म्हणजे किती असणार आहे 1/2 प्लस 1/2 किती असतो 1 म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ पी इज इक्वल टू किती आली 1 अँड दिस इज कॉल्ड ॲज अ युनिट वेक्टर. मग मी तुम्हाला मागं पण सांगितलं होतं की युनिट वेक्टर म्हणजे काय द वेक्टर हॅव्हिंग द मॅग्निट्यूड इज 1. मग या वेक्टरची मॅग्निट्यूड किती आली 1 म्हणून हा काय असेल युनिट वेक्टर. कुठले ऑप्शन चेक करायची गरज आहे का अजिबात नाही. म्हणजे हा ऑप्शन येत नाही हा ऑप्शन येत नाही आणि हा पण ऑप्शन येत नाही. फक्त काय करायचं होतं बघा युनिट वेक्टर आहे का कसं फाईंड करणार ज्या वेक्टरची मॅग्निट्यूड 1 आली पाहिजे. मग या वेक्टरची मॅग्निट्यूड 1 कशी येणार आहे तर याला काय करा स्क्वेअर रूटमध्ये घ्या ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअरनी करा. ए स्क्वेअर म्हणजे किती 1/√2 स्क्वेअर बी स्क्वेअर किती 1/√2 स्क्वेअर. हे झालं तुमच्यावाला ॲन्सर. सोपं होतं ओके व्हेरी गुड. सो ऑप्शन ए इज युअर करेक्ट ॲन्सर. क्लिअर झालं होप सो सगळ्यांना हा प्रॉब्लेम नंबर 13 समजला असेल. चला आता मग पुढे चालू. पुढील प्रॉब्लेम नंबर आहे 14 तुम्हाला मी सोडवायला नव्हता सांगितला. 15 नंबर हा प्रॉब्लेम तुम्ही बऱ्याच लोकांनी मला त्याचे फोटोज जे आहे ते फोटोज पाठवलेले आहेत. तोही याच पद्धतीचा होता. ठीक आहे तरी पण मी घेतो काही काळजी करू नका. 15 नंबर मी डबल घेतो म्हणजे प्रिव्हियस लेक्चरमध्ये या टाईपचा प्रॉब्लेम मी ऑलरेडी घेतला होता पण ठीक आहे मी डबल घेतो काहीच काळजी करू नका. बघा त्यांनी काय सांगितलं आहे द युनिट वेक्टर अलॉंग आय कॅप प्लस जे कॅप इज. प्रॉब्लेम त्यांनी सांगितलं आहे द युनिट वेक्टर अलॉंग आय कॅप प्लस जे कॅप इज. युनिट वेक्टर त्यांनी फाईन करायला सांगितलं. मग युनिट वेक्टर कसं फाईन करतो इझी आहे ना युनिट वेक्टर अलॉंग आय कॅप प्लस जे कॅप बरोबर हे गिवन आहे. मग गिवनसाठी मी याला म्हणतो वेक्टर ए इज इक्वल टू आहे आय कॅप प्लस जे कॅप आणि त्यांनी युनिट वेक्टर विचारला म्हणजे एन कॅप फाईन करा. मग एन कॅपचा फॉर्म्युला काय आहे रे इथं फॉर्म्युला लिहिणार आपण या फॉर्म्युला कसा असेल एन कॅप इज इक्वल टू वेक्टर ए डिवायडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ ए. मग वेक्टर ए कसा लिहिणार आय कॅप प्लस जे कॅप आणि मॅग्निट्यूड ऑफ ए कशी लिहिणार इथं याचा करस्पॉन्डिंग कॉम्पोनंट किती आहे 1 म्हणजे 1 स्क्वेअर प्लस जेचा करस्पॉन्डिंग कॉम्पोनंट किती आहे 1 स्क्वेअर. 1 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर किती असतो 2 म्हणजेच आय कॅप प्लस जे कॅप 1 स्क्वेअर काय असेल 1 प्लस 1 स्क्वेअर काय असणार 1 म्हणजे किती येऊन जातो √2. दिस इज युअर आन्सर. आय कॅप प्लस जे कॅप डिवायडेड बाय √2. हे आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये सुद्धा सॉल्व्ह केलं आत्ता पण आपण सॉल्व्ह केलं. क्लिअर झालं ओके. आता प्रॉब्लेम नंबर 16 मी घेतोय. ठीक आहे याच्यानंतर बरेच प्रॉब्लेम राहतात पण काय काळजी करू नका आपण सगळे घेणार आहे. सो प्रॉब्लेम नंबर 16 आहे अ व्हेक्टर इज रिप्रेझेंटेड बाय. एक वेक्टर आहे तो वेक्टर रिप्रेझेंट केलेला आहे आणि सो इथं प्रॉब्लेम नंबर 16 काढा सर्वांनी. प्रॉब्लेम नंबर 16 आहे वेक्टर इज रिप्रेझेंटेड बाय वेक्टर आहे 3i कॅप प्लस जे कॅप 3i कॅप प्लस जे कॅप पुढं आहे प्लस 2k कॅप 3i कॅप प्लस जे कॅप प्लस 2k कॅप. पुढे त्यांनी सांगितलं आहे इट्स लेंथ इन XY प्लेन. पुढे त्यांनी बघा हे खूप महत्त्वाचं आहे इट्स लेंथ इन XY प्लेन. लक्षात आलं त्यांनी काय सांगितलं त्याची लेंथ एक्स आणि वाय प्लेनमध्ये फाईन करा. मग आता याची लेंथ तुम्हाला विचारली आहे एक्स आणि वाय प्लेनमध्ये फाईन करा म्हणजे काय करा याचा जो रिझल्टंट आहे ना रिझल्टंट तो एक्स आणि वाय प्लेनमध्येच फक्त फाईन करा. मग मी काय करतो आता बघा सॉल्व कसं करणार बघा इट्स लेंथ इन एक्स अँड वाय प्लेन म्हणजे तुम्हाला 3 म्हणजे आय कॅप प्लस जे कॅप एवढं सॉल्व करायचं आहे याच्याकडे यायचं नाही. क्लिअर झालं. समजा त्यांनी विचारलं असतं वाय आणि झेड मग जे आणि केस सॉल्व केला असता. समजा त्यांनी विचारलं असतं आय आणि एक्स आणि झेड मग 3 आणि 2 सॉल्व केला असता जेकडे तुम्ही फटकले नसते. क्लिअर झालं. मग त्यांनी काय सांगितलं इट्स लेंथ इन XY प्लेन मग याच्यावरली लेंथ आपण XY प्लेनमध्ये फाईन करू. लेंथ फाईन करायची म्हणजे काय विचारलं त्यांनी मॅग्निट्यूड विचारली. आता हे मॅग्निट्यूड विचारली हे कसं समजलं तर ऑप्शन चेक करा. ऑप्शन जर तुम्ही बघितले तर ऑप्शन दिले आहे 2 बघा मी इथं ऑप्शन पण लिहून देतो. ॲक्च्युली हे बघा विद्यार्थ्यांना एक समजून घ्या वेक्टरचे जेवढे काही प्रॉब्लेम्स आहे ना त्याचे सगळे सोल्युशन्स हे तुमच्या प्रॉब्लेममध्ये फक्त तुम्हाला ते समजून घ्यावं लागणार आहे बरोबर. याची प्रत्येक हिंट अँड हिंट तुम्हाला लक्षात ठेवायची. आता जशी की हिंट ह्या प्रॉब्लेमची मला भेटली कशी
मग मी याच्यावर ऑप्शन बघितले. मग ऑप्शन काय काय होता? पहिला ऑप्शन होता ऑप्शन 2, ऑप्शन बी होता √14, ऑप्शन सी होता √10 अँड ऑप्शन डी जे होता तो होता √5. मग मी जर चेक केलं 2 ही मॅग्निट्यूड दिली आहे, √14 सुद्धा मॅग्निट्यूड दिली आहे, √10 सुद्धा मॅग्निट्यूड दिली आहे अँड √5 सुद्धा मॅग्निट्यूड दिली आहे. म्हणजे इथं कुठेही त्यांनी व्हेक्टरच्या फॉर्ममध्ये इक्वेशन्स दिलेलं नाही आहे, तर कशाच्या फॉर्ममध्ये दिलं आहे? मॅग्निट्यूडच्या फॉर्ममध्ये अमाऊंट दिली, अमाऊंट. मग ही अमाऊंट लेंथ म्हणजे किती असेल? 2 मीटर असेल, किंवा लेंथ ही किती असेल? √14 मीटर असेल, किंवा लेंथ ही √10 मीटर असेल, किंवा लेंथ ही √5 मीटर असेल. मग ती फाईन कशी करणार? तर ती लेंथ फाईन करण्यासाठी एकदम आहे बघा, रिझल्टंट R इज इक्वल टू असेल √a² प्लस b² प्लस c² हा फॉर्म्युला वापरायचा. बरोबर. मग याच्यामध्ये व्हॅल्यू टाकू. इथं a म्हणजे किती आहे? 3, म्हणून किती घेतला? 3². b म्हणजे किती आहे? 1, मग किती घेतला? 1². आणि c म्हणजे किती आहे? 2, किती घेतला? 2². आता काही विद्यार्थी याला सॉल्व करतील, तुमच्यावाला याचा आन्सर येऊन जाणार आहे √14, पण ते तुमच्यावाला आन्सर नाही. बघा, कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये इंजिनिअरिंग लेवलची असेल किंवा मेडिकलची असेल, मेडिकलमध्ये एवढे काही डिफिकल्ट क्वेश्चन नाही, डायरेक्ट क्वेश्चन विचारले जातात. पण IITमध्ये आणि मेन्समध्ये तुम्ही जे क्वेश्चन सॉल्व करता त्याचे ॲक्च्युअली 2 आन्सर तुमच्या आन्सर शीटमध्ये दिलेले असतात. बरोबर. पण फक्त तुम्हाला एकदा समजून घ्यावं लागतं की तो प्रॉब्लेम जो आहेत ना, म्हणजे काय होतं माहिती का, तुम्ही जर याला सॉल्व केला 9, इथं किती आलं? 1, 10 आणि हे किती आलं? 4. 9 + 1 10, 10 + 4 14, √14. तुम्ही लगेच जाऊन याच्यावर टिक करणार, √14 आन्सर करेक्ट. तुम्ही क्लासच्या बाहेर येणार. मी सोडवला आहे क्वेश्चन्स, कोणाला जमला नाही, फक्त मलाच जमला, म्हणजे त्याचे मार्क्स मला 101% भेटणार, असा तुम्हाला फील येणार आहे. असं तुम्हाला काही फील येईल. पण एक लक्षात घ्या, हे जे तुमच्याला √14 आलं ना, हे √14 आन्सर नाही आहे. का नाही आहे? कारण की त्यांनी विचारलं लेंथ फाईन करा. कुठल्या प्लेनमध्ये? XY प्लेनमध्ये. मग XY सांगितलं ना, मग का तुम्ही Z कॅल्क्युलेशनमध्ये घेऊ राहिले? तो Z कॅल्क्युलेशनमध्ये घ्यायचं नाही. मी हा जरी लिहून दिला, मी हा कशासाठी लिहून दिला आहे तर हे तुम्हाला समजावं म्हणून लिहून दिलं. म्हणजे रिझल्टंट इज इक्वल टू √a² प्लस b² प्लस c² हा ॲक्च्युअल फॉर्म्युला. मग व्हॅल्यू टाकल्या, एची व्हॅल्यू टाकली, बीची व्हॅल्यू टाकली, सीची व्हॅल्यू टाकली. पण याच्यामध्ये विचारलं काय? फक्त XY प्लेन. XY प्लेन विचारलं म्हणजे हा 2 घ्यायचा गरज आहे का? अजिबात नाही. त्याला लगेच कॅल्क्युलेशनमध्ये काढून टाकायचं, अजिबात घ्यायचं नाही, गरज नाही त्याची आपल्याला. झालं? ठीक आहे. मग आता काय करणार? √3² म्हणजे किती? 9, 1² म्हणजे किती? 1. हां, 9 + 1 किती आलं? 10. नाव यू गेट युअर करेक्ट आन्सर. हेच तर आहे तुमच्यावाला करेक्ट आन्सर. किती आलं? √10. संपलं एका स्टेपमध्ये. मी तर सांगतो की तुम्हाला हे कॅल्क्युलेशन आता उगाच प्रॅक्टिस करायची गरज आहे, म्हणून आपण हे सॉल्व करतो. असा प्रॉब्लेम जर तुम्हाला कॉम्पिटिटिव्हमध्ये आला ना, याला म्हणजे पेनसुद्धा उचलायची गरज नाही. काय करायचं? हां, XY प्लेन सांगितला, 9 + 1 10, संपलं ना. रूटमध्ये लक्षात ठेवायचं. का रूटमध्ये? रिझल्टंट विचारला ना, रिझल्टंटची काय? मॅग्निट्यूड, म्हणून तो रूटमध्ये. क्लिअर झालं? आय थिंक यू गेट दी आयडिया अबाउट द प्रॉब्लेम्स. ओके, चला मग आता प्रॉब्लेम नंबर 16 झाला. ऑप्शन नंबर सी हा तुमचा करेक्ट आला. 17 सॉल्व करायचं नाही, मी तुम्हाला सांगितले. 18 तुम्ही सोडू नका, 19 तुम्ही सॉल्व करू नका. हे मी घेणार आहे ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन ऑफ वेक्टरमध्ये, टेन्शन घ्यायची नाही. 20, 21, 22 काही विद्यार्थ्यांनी सॉल्व केला, व्हेरी गुड. आता मी 24 नंबरसुद्धा काही विद्यार्थ्यांनी सॉल्व केला आहे, 25 सुद्धा काही विद्यार्थ्यांनी सॉल्व केला आहे, व्हेरी गुड. आता नेक्स्ट प्रॉब्लेम जो आहे तो आहे 26. अतिशय महत्त्वाचा प्रॉब्लेम, अतिशय महत्त्वाचा. चला 26 नंबरचा प्रॉब्लेम घेऊया. सो आता मी वाचतोय 26 नंबरचा प्रॉब्लेम. तुम्ही सर्वांनी 26 नंबरच्या प्रॉब्लेमकडे सर्वांनी लक्ष द्या. आय थिंक जे मी सांगतोय ते तुम्ही करत असाल. काही विद्यार्थ्यांचे होमवर्क्स अजूनही येत नाही आहे, त्यामुळं होमवर्क्सकडे लक्ष द्या. आणि आजचं लेक्चर झाल्यानंतर 24 तासाच्या आत याच्यावाला होमवर्क हा तुमचा आलेला पाहिजे. आजचं हे डाऊट सेशन आहे, त्याच्यामुळे आजच्या कुठेही लेक्चर्सला होमवर्क नाही आहे. पण इथून मागचे जे लेक्चर्स आणि इथून पुढचे जे होणारे लेक्चर आहे 24 तासाच्या आत त्याच्यावर काय आलं पाहिजे? सोल्युशन आलं पाहिजे. ओके, सो प्रॉब्लेम नंबर 26 मी घेतो बघा. आता म्हणजे किती प्रॉब्लेम राहिले आहेत? फक्त 1 आणि 2च प्रॉब्लेम राहिले, काळजी नका करू. ठीक आहे, 2-3 राहिले. ठीक आहे. सो प्रॉब्लेम नंबर 26 आहे. अ बॉय, एक माणूस आहे, मुलगा, छानसा गोंडस मुलगा आहे. अ बॉय
walks uniformly along the side of rectangular park of size 400 meter multiply by 300 meter. एक पर्सन आहे आणि तो एक असा रेक्टँग्युलर साईड पार्क, एक पार्क, हा असा पार्क आहे आणि ह्या पार्क जो आहेत या पार्कची जी डायमेन्शन्स दिलेली आहेत ते डायमेन्शन्स आहे इकडं आहे 400 मीटर आणि इकडं असणार आहे 300 मीटर. झालं बरं. मग आता पुढे त्यांनी काय सांगितलं, सो 400 मीटर अँड 300 मीटर स्टार्टिंग फ्रॉम वन कॉर्नर टू दी अदर कॉर्नर डायगोनली अपोजिट. म्हणजे त्यांनी काय केलं तर हा कॉर्नर असेल, या कॉर्नरपासून तो ह्या कॉर्नरला गेला, दिस इज द डायगोनली अपोजिट कॉर्नर्स. डायगोनलला पोहोचला असं ते इकडून एवढं डिस्टन्स त्यांनी कव्हर केलं. एवढी साईज होती. तो पॉईंट ए पासून निघाला, दिस इज बी, दिस इज सी आणि दिस इज ए टू सी मध्ये गेला, या डायगोनलला गेला. आणि पुढे त्यांनी विचारलं विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट. मग खालीपैकी कुठलं स्टेटमेंट करेक्ट असेल. पहिलं दिलं आहे ही हॅज ट्रॅव्हल अ डिस्टन्स 700 मीटर. सो पहिला ऑप्शन आहे ही हॅज ट्रॅव्हल अ डिस्टन्स 700 मीटर. त्याने किती डिस्टन्स कव्हर केलं, 700 मीटर एवढं डिस्टन्स कव्हर केलं. काय डिस्टन्स, दिस इज डिस्टन्स. बी आहे ऑप्शन बी, हीज डिस्प्लेसमेंट इज 700 मीटर. कुठं आहे हीज डिस्प्लेसमेंट, डिस्प्लेसमेंट इज 700 मीटर. याचं डिस्प्लेसमेंट हे 700 मीटर आहे का ते बघा. आणि थर्ड ऑप्शन आहे हीज डिस्प्लेसमेंट इज 500 मीटर. हीज डिस्प्लेसमेंट इज 500 मीटर. त्याचं डिस्प्लेसमेंट 500 मीटर आहे का ते चेक करा. आणि लास्ट ऑप्शन आहे हीज व्हेलॉसिटी इज नॉट युनिफॉर्म थ्रू आउट दी वॉक. लास्ट ऑप्शन आहे हीज व्हेलॉसिटी नॉट युनिफॉर्म throughout the walk. ओके. आता जनरल याचे दोन ऑप्शन आहेत. दिस इज द मल्टिपल चॉईस क्वेश्चन. म्हणजे मल्टिपल ऑप्शन करेक्ट क्वेश्चन्स, मल्टिपल ऑप्शन्स. हा प्रॉब्लेम जातोय तुमच्या मेन्स आणि IITच्या प्रॉब्लेम्समध्ये. याचे काही प्रॉब्लेम्स मी तुम्हाला सांगितलं होतं की याचे काही प्रॉब्लेम्स हे IITचे आणि ॲडव्हान्सचे मेन्सचे प्रॉब्लेम्स आहेत. तर हा तो त्याच्यामधला प्रॉब्लेम आहे. मल्टिपल चॉईस म्हणजे मल्टिपल ऑप्शन करेक्ट क्वेश्चन जे असतात त्याच्यामध्ये हा क्वेश्चन्स तुमच्याला येत असतं. म्हणजे एका प्रॉब्लेमचे 2 ॲन्सर हे करेक्ट असू शकतात. मग सोडवायचा एकदम इझी. बघा त्याने विचारलं काय डिस्टन्स फाईंड करा. डिस्टन्स काय असतं, व्हेरी गुड. डिस्टन्स काय असतं, दिलेल्या व्हॅल्यूची ॲडिशन करणं, दिलेल्या साईडची ॲडिशन करणं म्हणजे डिस्टन्स. म्हणजे मी तुम्हाला एकदम सिंपल गोष्ट सांगतो, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटमधला फरक. मागे एका मुलाने फोन करून विचारला होता की डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटमध्ये काय फरक आहे. तर डिस्टन्स ही ॲक्च्युली स्केलर क्वांटिटी आहे, हिला कुठेही डायरेक्शन नाही, इट इज अ मॅग्निट्यूड. म्हणजे तुम्हाला मी सांगितलं की तुम्ही पॉईंट ए आहे, हा पॉईंट ए 0 किलोमीटरचा आहे. त्यानंतर पॉईंट बीला तुम्ही पोहोचला, पॉईंट बी आहे या ठिकाणी आणि पॉईंट बी आहे 10 किलोमीटर. आणि पॉईंट सी आहे 20 किलोमीटर. आणि तुम्ही काय केलं, पॉईंट सी पासून परत पॉईंट बी कडे आलेला आहात, ते सुद्धा डिस्टन्स किती आहे 20 किलोमीटर. म्हणजे 0 to B डिस्टन्स किती आहे 10 किलोमीटर. त्यानंतर इथून एवढं डिस्टन्स किती आहे 20 किलोमीटर. आणि तो परत किती डिस्टन्स रिटर्न आला 20 किलोमीटर. म्हणजे त्यांनी डिस्टन्स किती कव्हर केलं, तर डिस्टन्स त्यांनी कव्हर केलं हे 10. त्यानंतर हे 20 पॉईंट सी पर्यंत पोहोचला, परत सी पासून कुठं आला बी पर्यंत. म्हणजे 10 + 20 + 20 किती आलं 50. हे आलं ॲक्च्युअल डिस्टन्स. मग डिस्टन्स किती आलं, ए टू बी कडे गेला 10 किलोमीटर. बी पासून सी पर्यंत गेला 20 किलोमीटर प्लस सी पासून परत बी कडे आला किती 20 किलोमीटर. क्लिअर झालं. म्हणजे एक ऑब्जेक्ट होता तो ए पासून बी पर्यंत गेला, बी पासून सी पर्यंत गेला. ए टू बी फक्त 10 किलोमीटर होतं, बी टू सी हे 20 किलोमीटर होतं आणि सी पासून परत बी कडे आला, हे डिस्टन्स होतं 20 किलोमीटर. तेवढं डिस्टन्स आहे ना ते. क्लिअर झालं. मग याचं डिस्टन्स किती आलं 10 + 20 + 20 20 40 40 + 10 50.
किती आलं डिस्टन्स 50 किलोमीटर. हे डिस्टन्स, दिस इज द डिस्टन्स फॉर्म्युला. मग डिस्प्लेसमेंट काय आहे? डिस्प्लेसमेंट तसं नाही. डिस्प्लेसमेंट असेल बघा, डिस्प्लेसमेंटकडे लक्ष द्या. डिस्प्लेसमेंट इट इज अ वेक्टर क्वांटिटी विच इज हॅव्हिंग मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. मग याची मॅग्निट्यूड आणि काय असणार आहे? डायरेक्शन. मग आता पहिल्यांदा डायरेक्शन फाईन करून घेऊ. 0 to 10 किती आहे? 10 किलोमीटर प्लस 10 to 20 किती आहे? 20 किलोमीटर. आता 20 पासून 10 कडे चालला, डायरेक्शन काय केली? रिव्हर्स केली. पहिली डायरेक्शन कुठे होती? स्ट्रेट लाईन. आता काय झाला? रिव्हर्स झाला, वळला ना तो असा. रिव्हर्स झाला म्हणजे किती असणार आहे? -20. म्हणजे तो ऑब्जेक्ट ॲक्च्युअल डिस्प्लेस किती झाला? 20 गेट कॅन्सल. तर त्याचं डिस्प्लेसमेंट जे आहेत ते डिस्प्लेसमेंट आहे फक्त 10 किलोमीटर. आणि मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट जर विचारलं तर मॅग्निट्यूड घ्यायची रूट ऑफ 10 स्क्वेअर. मग डिस्प्लेसमेंट किती आलं? 100 किलोमीटर. क्लिअर झालं सर्वांना? बघा, डिस्टन्स म्हणजे काय करायची? सरळ सरळ ॲडिशन करायची, बरोबर. आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय करणार? डायरेक्शनसुद्धा तुम्हाला कॅल्क्युलेशनमध्ये घ्यायची. 10 किलोमीटर ए पासून बी कडे गेला, बी पासून सी कडे 20 किलोमीटर गेला, आणि सी पासून परत बी कडे किती आला? 20 किलोमीटर. पण डायरेक्शन बदलली ना. डायरेक्शन काय आली? मायनस, म्हणून घेतला इथं मायनस. क्लिअर झालं सर्वांना? ओके. आता हीच हिंट तुम्हाला ह्या ठिकाणी वापरायची. मग पहिल्यांदा काय फाईन करून घेऊ? डिस्टन्स फाईन करून घेऊ. मग डिस्टन्स तो कुठे गेला बघा. डिस्टन्स किती गेला? चला चेक करू. डायगोनलला कॉर्नरला गेला ना. मग कॉर्नरला म्हणजे किती आलं? 400 मीटर. आणि हे किती आलं? 300 मीटर. म्हणजे ह्या दोघांचे ॲडिशन म्हणजे काय असेल? याच्याला डायगोनल कॉम्पोनंट. म्हणजे डिस्टन्स किती आलं? 400 मीटर प्लस 300 मीटर. म्हणजे डिस्टन्स किती आलेला आहे आता? सो डिस्टन्स आहे 400 प्लस 300 700 किलोमीटर. हे ॲक्च्युअल त्यांनी कवर केलेलं डिस्टन्स आहे. ऑप्शन नंबर. सो ही हॅज ट्रॅव्हल अ डिस्टन्स हाऊ मच? 700 मीटर. हे काय फाईन केलं? डिस्टन्स. एकदम सोपं होतं. 400 आणि 300चे ॲडिशन 700 किलोमीटर. ओके, सॉरी मीटर आहे ना. ओके, 700 मीटर, 700 मीटर झालं. आता पुढच्या ऑप्शन उरले. डिस्टन्सचं झाला. आता हे डिस्प्लेसमेंट. मग डिस्प्लेसमेंटपैकी दोघं चेक करू. 700 मीटर येतो का 500 मीटर येतो? मग डिस्प्लेसमेंट कसं असणार? आता हे डिस्प्लेसमेंट फाईन करायचं. मग डिस्प्लेसमेंट. सो हिअर इज द डिस्प्लेसमेंट फॉर्म्युला. डिस्प्लेसमेंट कशामध्ये दिला आहे? मॅग्निट्यूडमध्ये दिला आहे. मग मॅग्निट्यूड म्हणजे काय फाईन करणार? मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू, एकदम सिम्पल आहे. काय करणार? 400चा स्क्वेअर प्लस असेल 300चा स्क्वेअर. तुमच्यावाला असणार आहे आन्सर, बरोबर. किती असेल? 16. हे किती असणार आहे? 9. 16 प्लस 9 25. आणि 25 म्हणजे 5. सो यू गेट द आन्सर. युअर इज 500 मीटर. तुमच्या आन्सर किती असणार आहे? 500 मीटर. सॉल्व करा येतं का बघा. डिस्टन्स क्लिअर झालं. ॲडिशन करा 400 प्लस 300ची. डिस्प्लेसमेंट कसं फाईन करणार? स्क्वेअर रूट ऑफ 400 स्क्वेअर प्लस 300 मीटर स्क्वेअर. ओके, सो यू गेट युअर आन्सर. 2 ऑप्शन याचे करेक्ट आहे. ऑप्शन ए करेक्ट आहे आणि ऑप्शन सी करेक्ट आहे. ऑप्शन बी रॉंग आहे आणि ऑप्शन डी सुद्धा रॉंग आहे. क्लिअर झालं? आय थिंक यू गेट दी आयडिया. याला पॉज करून तुम्ही कंप्लीट करू शकता. ओके, ठीक. आता नेक्स्ट जो डाऊट आहे तो डाऊट आहे 29 नंबर. सो आता सेकंड लास्ट डाऊट आहे, तो सेकंड लास्ट डाऊट घेऊया. सो 29 नंबर एकदम इझी. बघा मी प्रॉब्लेम वाचतो, सगळ्यांनी लक्ष द्या. विथ रिस्पेक्ट टू रेक्टँग्युलर कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम. बघा रे, तिने एक कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम दिली आहे. तो प्रॉब्लेममध्ये कोणची कोऑर्डिनेट सिस्टीम दिली आहे सध्या आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. ती आहे रेक्टँग्युलर कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम. 3 वेक्टर्स आर एक्सप्रेस ॲज. 3 वेक्टर्स आहे. मग 3 वेक्टर दिले. वेक्टर ए इज इक्वल टू आहे 4i मायनस j. वेक्टर बी आहे -3i प्लस 2j. आणि वेक्टर सी आहे -k. एकदम सोपा प्रॉब्लेम आहे आणि खूप महत्त्वाचा आहे. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर किती आहे? सो क्वेश्चन नंबर आहे 29. व्हेरी इम्पॉर्टंट. पुढे दिलं आहे where i, j and k are the unit vector along the x, y and z axis. मग i कुठं चालला? x डायरेक्शनला, j कुठं चालला? y डायरेक्शनला आणि z कुठं चालला? z कुठं चालला आहे? व्हेरी गुड. म्हणजे k कुठं चालला? z डायरेक्शनला.
द युनिट वेक्टर आर कॅप अलॉंग दी डायरेक्शन ऑफ सम ऑफ दिस वेक्टर. मग त्यांनी विचारलं युनिट वेक्टर कोणचा आर कॅप हा इन दी डायरेक्शन ऑफ सम ऑफ दिस वेक्टर. मग सम ऑफ दिस वेक्टर कसा असेल सम ऑफ दिस वेक्टर म्हणजे वेक्टर ए प्लस वेक्टर बी प्लस वेक्टर सी डिवायडेड बाय युनिट वेक्टर कसा लिहितो युनिट वेक्टरचा फॉर्म्युला एन कॅप इज इक्वल टू वेक्टर ए डिवायडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ ए. हा जो वेक्टर घ्यायचा त्याचीच खाली काय घ्यायची मॅग्निट्यूड. मग हा जो वेक्टर घेतला त्याचीच काय घेणार आहे मॅग्निट्यूड. मग ए प्लस बी प्लस सी का तर त्यांनी प्रॉब्लेममध्ये दिलंय सम ऑफ दिस वेक्टर्स. मी प्रॉब्लेमच्या बाहेर कुठेही जाणार नाही तुम्हाला कुठेही बाहेरून सुद्धा कन्सेप्ट आणणार नाही. जे काही तुमचे फॉर्म्युले आहेत ते सगळे फॉर्म्युले तुमच्या प्रॉब्लेम्समध्येच आहे. म्हणून मी ही एक्सरसाइज मुद्दामून टाकलेली. एक गोष्ट लक्षात घ्या ही एक्सरसाइज टाकण्याचं एकमेव कारण म्हणजे जर तुम्हाला याच्यातले प्रॉब्लेम्स दिलेल्या प्रॉब्लेममध्येच तुमचं सोल्युशन असतं पण तुम्हाला फक्त प्रॉब्लेम समजणं महत्त्वाचं आहे. प्रॉब्लेम समजण्यासाठी आपण हे 30-32 प्रॉब्लेम घेतले. क्लिअर झालं. मग आता याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं होतं द सम ऑफ दिस वेक्टर. मग सम ऑफ दिस वेक्टर म्हणजे वेक्टर ए प्लस वेक्टर बी प्लस वेक्टर सी आणि लास्टला काय असेल त्याच्यावरली तर ह्या वेक्टरची जशी इथे घेतलं ना वेक्टर ए आणि इथं काय असतं वेक्टरची मॅग्निट्यूड. मग इथं काय असणार आहे त्याच्यावरली मॅग्निट्यूड म्हणजे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. बरोबर क्लिअर झालं. ओके मग आता पहिल्यांदा काय करू सम ऑफ दिस वेक्टर करू. क्लिअर झालं. मग सम ऑफ दिस वेक्टर म्हणजे वेक्टर ए लिहून घेणार 4i कॅप प्लस 4i कॅप मायनस जे कॅप पुढं आहे प्लस मायनस 3i कॅप प्लस 2j कॅप आणि लास्टला आहे प्लस मायनस के कॅप डिवायडेड बाय मी हा तसाच लिहितो ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. आता बघा मी काय करतो चला सॉल्व करू 4i मायनस 3 4 मायनस 3 पुढं अजून पुढं आय आहे का नाही 4 मायनस 3 म्हणजे किती असतो 1i कॅप मायनस जे प्लस 2 मायनस 1 प्लस 2 इथं किती आहे मायनस जे इथं किती आहे प्लस 2j. मग मायनस 1 प्लस 2 म्हणजे किती असणार आहे प्लस 1j कॅप आणि पुढं प्लस और मायनस इथं कुठे के आहे का नाही इथं कुठं के आहे का नाही मग के उरला एकटाच मायनस किती असणार आहे के कॅप. आता समजा असं कोणाला जर जड जात असेल तर मी याला अजून सिम्प्लिफाय करतो बघा बरं का. आय कॉम्पोनंट एका साईडला घ्या. मग आय कॉम्पोनंट किती आहे 4i कॅप मायनस 3i कॅप. चला आय कॉम्पोनंट आहे का उरलं का अजून पुढं काही नाही ते साईडला घेतले प्लस जे कॉम्पोनंट साईडला घ्या. जे कॉम्पोनंट किती आहे मायनस जे कॅप प्लस 2j कॅप जे कॉम्पोनंट साईडला घेतले प्लस के कॉम्पोनंट सगळे साईडला घ्या. इथं के आहे का नाही इथं के आहे का नाही उरला कोण इथं मायनस के कॅप. आता हे तुम्हाला सोपं जाईल ना बरोबर ना ठीक. आता पुढे इथं काय असणार आहे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. सिम्पल सबस्ट्रॅक्शन आहे रे 4 मायनस 3 आय कॅप काय निघाला कॉमन मग काय असणार आहे 4 मायनस 3 आय कॅप प्लस मायनस 1 प्लस 2 जे कॅप आणि इथं मायनस किती असणार आहे के कॅप डिवायडेड बाय असणार आहे रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. 4 मायनस 3 1 आय कॅप 1 प्लस 2 मायनस 1 प्लस 2 म्हणजे प्लस 1 जे कॅप आणि मायनस के कॅप डिवायडेड बाय आता इथं ए व्हॅल्यू बघा रे किती आली ए व्हॅल्यू किती आहे 1. मग रूट ऑफ आला नाही ए बी सी हे काय आलं ए बी सी. मग इथं किती घेतो ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअरची व्हॅल्यू. मग ए व्हॅल्यू किती आली 1 मग रूट ऑफ किती असणार आहे 1 स्क्वेअर. बी व्हॅल्यू किती आली 1 स्क्वेअर आणि सी व्हॅल्यू सुद्धा किती आली 1 स्क्वेअर. क्लिअर झालं. मग इथं किती असणार आहे 1 प्लस 1 प्लस 1 किती आलं 3 म्हणजे तुमच्याला जे आन्सर असेल सो आर इज इक्वल टू किती होऊन जातो सांगा आय कॅप प्लस जे कॅप मायनस के कॅप डिवायडेड बाय रूट 3 दिस इज युअर आन्सर. हे तुमच्यावाला काय असेल आन्सर असेल. 2 मिनटं पॉज करून तुम्ही याला नोट डाऊन करू शकता इझी आहे. क्लिअर झालं सर्वांना. बघा त्यांनी काय सांगितलं होतं सम ऑफ दिस वेक्टर फाइंड द आर वेक्टर आर युनिट वेक्टर. मग सम ऑफ दिस वेक्टर डिवायडेड बाय ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. ए टाकला बी टाकला सी टाकला आय कॉम्पोनंट एका साईडला घेतले जे कॉम्पोनंट एका साईडला घेतले आणि के कॉम्पोनंट एका साईडला घेतले आणि याला सॉल्व्ह केलं. क्लिअर झालं ओके.
आता याच्यात कोणाला काही अडचण नसेल असं कन्सिडर करतो आणि आजचं लेक्चर थांबवतो. ठीक आहे. सो होप सो याच्यात कोणाला काही प्रॉब्लेम नसेल. जर कोणाला काही डाऊट जर असेल तर तुम्ही मला तो सांगा की सर मला हा प्रॉब्लेम समजला नाही, मी तुम्हाला तो क्लिअर करून देऊ शकतो. पण व्हेक्टर आहेत म्हणून घाबरून जायचं नाही. एकदम इझी आहे, हे एकदम लॉलीपॉप आहेत. याच्यात म्हणजे डिफिकल्ट असं काही नाही, फक्त तुम्हाला याला कॉन्सन्ट्रेट करण्याची गरज आहे. थोडंसं डोकं लावलं ना तर हे प्रॉब्लेम्स तुम्हाला इझिली सोडवता. आजचं लेक्चर व्यवस्थित समजलं असेल तर मला सांगा की आजचं लेक्चर सर एकदम क्लिअर झालं. थंब पाठवला तरी चालेल, सर आजचं लेक्चर व्यवस्थित समजलं. आणि यापुढचं जे लेक्चर असेल त्याच्यामध्ये जो डाऊट्स विचारला जाईल तो डाऊट्स मला 24 तासाच्या आत पाठवायचा. ठीक आहे. ओके. सो यू आर नॉट हॅव्हिंग एनी प्रॉब्लेम्स. आय एम कन्सिडरिंग दॅट पॉईंट अँड एंड ऑफ दिस टुडे लेक्चर. थँक्यू.